नमस्कार. दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे. धनतेरस, धनत्रयोदशी, धनपूजन, धन्वंतरी पूजन, कुबेर पूजन. दिवाळ सणाच्या दुसऱ्या दिवसाची ही प्रमुख विधी. या दिवशी पूजा कशी करावी? पूजा भक्तिभावाने, भोळ्या भावाने, आपली जी रूढी असेल, परंपरा असेल त्या पद्धतीने करावे. अधिक उणे करायची काही आवश्यकता नाही, कारण परमेश्वराला भोळा भाव, अनन्य भाव लागतो. अनन्य भावाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने आपली रूढीची पूजा करा आणि आपली कृपा प्राप्त करा. अधिकच काही करायची इच्छा असेल तर या दिवशी काही व्यापारी घरांमध्ये संध्याकाळी वही पूजन, गादी पूजन, कुबेर पूजन करायची परंपरा आहे. काही गावांमध्ये गावाबाहेरील नदीजवळच्या नांगरलेल्या शेतीतून माती आणून तिचे पूजन करून तिला धन म्हणून तिजोरीत ठेवले जाते, कारण माती सगळ्यात जास्त धनदायी आहे. एक दाणा पेरला तर शेकडो दाणे तिच्या रूपाने मिळतात. आपल्याला अतिरिक्त पूजा करायची असेल तर या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून मोकळ्या मनाने प्रार्थना करावी. धन्वंतरीची प्रार्थना कशी करावी ही विधी आपणास यूट्यूब, इंटरनेटवर सहजतेने उपलब्ध आहे. कुबेर पूजन संध्याकाळी करावे. कुबेर गायत्री मंत्राचा संध्याकाळी पूजन झाल्यावर 108 मण्यांची एक माळ फिरवावी. कुबेर गायत्री मंत्र तुम्हाला यूट्यूब, इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल. ही सर्व विधी तंत्रयुक्त, मंत्रयुक्त करून आपण वर्षभर कुबेराची आणि धन्वंतरीची कृपा प्राप्त करून घेऊ शकता. कुबेर हा माता लक्ष्मीचा पहिला खजिनदार आणि माता लक्ष्मीची जी काही संपत्ती असते ती भक्तांना वाटण्याचे काम कुबेराकडे दिलेले होते. कुबेराने तो साठा व्यवस्थित सांभाळला आणि भगवान गणेशाने त्याचे वितरण केले. तर श्री भगवान गणेशाचे, श्री कुबेराची आणि धन्वंतरीची आपणावर अखंड पूजा राहो अशी प्रार्थना करतो.